तर अमित शहा यांची पवारांवरची टीका आणि त्यानंतर दादा गटाच्या दुसऱ्या नेत्यांना नाराजी व्यक्त केली। माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीला पत्र पाठवलंय। शरद पवार यांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणणं योग्य नाही असं विलास लांडेंनी म्हटलंय। पवारांवर बोलू नये, विधानसभेला फटका बसू शकतो असं लांडेंनी म्हटलं आहे। आजपर्यंत शरद पवार यांच्यावर कुठलाही कलंक नाही असं देखील विलास लांडे यांनी म्हटलंय। विलास लांडे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत। काल अमित शहानी जी आहे ती शरद पवारांवर जहिरी अशी टीका केली, नक्की काय वाटतं या टीकेकडे पाहून? याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर खरं याच्यामध्ये अमित शहा सरांनी पुण्यामध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या शिबिरामध्ये एक भ्रष्टाचारी सरदार म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला, तर त्या बाबतीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं की ह्या पद्धतीनं बोलणं योग्य नाही। ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पुण्यामध्ये आले आणि त्यांनी ज्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं की एक भटकती आत्मा आहे, त्यामुळं लोकसभेमध्ये कितीतरी त्या ठिकाणी त्यांना ह्या सर्व गोष्टी मोजाव्या लागल्यात। तर जेणेकरून भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये आपली चूक सुधारणं गरजेचं असं मला वाटतं की जेणेकरून शरद पवारांच्या बाबतीमध्ये जास्त बोलू नये आणि जर बोलले तर त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी निश्चितपणे तो फटका बसेल। पत्र देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लिहिलं, नक्की काय त्या पत्रामध्ये? नाही, त्या पत्रामध्ये असं लिहिलंय की मला व्यक्ती दोष नाही, परंतु ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांना एक मी देवघरामध्ये देवासमान पूजा करणारा एक मी माझे वडील आणि त्यानंतर मी सुद्धा त्या ठिकाणी पाहतो आणि ह्या सर्व गोष्टी पाहत असताना त्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करणं योग्य नाही, कारण का 84 वर्षाचे असणारे शरद पवार आणि त्या बाबतीमध्ये असं बोलू नये म्हणून मी ते एक पत्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी लिहिणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।